पहिला दिवा समान आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा. दुसरा दिवा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचा. दुसरा दिवा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचा. तिसरा दिवा 21व्या शतकातील कौशल्य विकसित करण्याचा. तिसरा दिवा 21व्या शतकातील कौशल्य विकसित करण्याचा. चौथा दिवा लवचिक शिक्षण प्रणालीचा. चौथा दिवा लवचिक शिक्षण प्रणालीचा. पाचवा दिवा अनेक विद्याशाखेमध्ये शिक्षणाला चालना देण्याचा. पाचवा दिवा अनेक विद्याशाखेमध्ये शिक्षणाला चालना देण्याचा. सहावा दिवा मूलभूत स्तरावर सुधारणा करणे. सहावा दिवा मूलभूत स्तरावर सुधारणा करणे. सातवा दिवा उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा. सातवा दिवा उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा. नमस्कार. शारदा उच्च माध्यमिक विद्यालय भेंडाळे बद्री पेडणे गोवा यांच्या शैक्षणिक दिवाळी या उपक्रमात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सध्या आपल्या गोव्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 5+3+3+4 अशा शैक्षणिक टप्प्यामध्ये वाटचाल चाललेली आहे. त्यामध्ये शिक्षकांना दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक गोष्टीवर भर देण्यात आला आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवणार आहे. त्यामुळे या बदलाला शिक्षक, पालक, विद्यार्थी आपण सर्वांनी सकारात्मक रीतीने सामोरे जाऊया. यासाठी शारदा उच्च माध्यमिक विद्यालय NAP 2020ची जनजागृती म्हणून शैक्षणिक दिवाळी हा उपक्रम सादर करीत आहे. धन्यवाद. आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार. नई शिक्षा नीति 2020 के रूप इसके समग्र विकास पर जोर, मातृभाषा में शिक्षा और लचीले पाठ्यक्रम जैसे हैं, जबकि इसके दोषों में कार्यान्वयन की चुनौतियाँ, निजी पाठशालाओं के छात्रों और सरकारी पाठशालाओं के बीच अंतर करने की आशंका शामिल है. साथ ही बच्चों के सर्वांगीण विकास पर ध्यान केंद्रित किया गया है, जिसमें केवल शैक्षणिक ज्ञान के बजाय कौशल्य विकास, रचनात्मक और आलोचनात्मक सोच को भी बढ़ावा दिया गया है. धन्यवाद. NAP 2020 मध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे, ज्यामध्ये डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे, व्हर्च्युअल लॅब आणि लायब्ररी स्थापन करणे, तसेच शिक्षणाचे वैयक्तिकरण करण्यासाठी AI आणि मशीन लर्निंगचा वापर करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. धन्यवाद. नमस्कार. हांव तुमकां NAP 2020 चे कांय महत्व सांगपाक सोदतां. भारत देश शिक्षा एक मुखेल आधार आसा, जेतून समाजाचो विकास जाता, संस्कृती सांबाळटा आनी व्यक्तिगत जीवन आमचे समृद्ध जाता. NAP ही नीती राज्य सरकारांनी, शिक्षकांनी आनी समाजाच्या सगळ्या घटकांनी मेळोन तयार केल्या, जेचे करून आमच्या शिक्षण पद्धतीन बदल जातले. हाचे मुखेल हेतू म्हळ्यार 1. मूलभूत शिक्षण आणि पूर्व प्राथमिक टप्पो. 5 वर्सां मेरेन अंगणवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण वाडप. 2. भाषेचो वापर. पहिली 5 वर्सां मेरेन आपल्या मातृभाषेचो वापर करप. 3. पाठ्यक्रम आणि मूल्यांकन सुधारणा. शिक्षणाचे रूप बदलप, पाठांतर करून शिकपाच्या जाग्यार अनुभवाधारित शिक्षणाक चड महत्व दिला. 4. उच्च शिक्षणाक मोठे उपक्रम. विद्यापीठाची, कॉलेजींची उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन शक्ती वाढप. हे सगळे NAP चे महत्व तुम्ही लक्षात घेवपाक जाय. धन्यवाद.